नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपला ब्लॉग रोखीमध्ये तयार झाला होता. चला आपण पुढे जाऊ ब्लॉगिंगला. नंतर आपण गेलो विप्रदत्त महाराजांच्या मंदिरात. गुरुवार होता, म्हणलं महाराजांचं दर्शन घेणं आपलं काम. महाराजांची मूर्ती आज स्वयंभू दिसत होती. महाराजांचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर पडलो आणि आपली स्प्लेंडर बी ओकेमध्ये तयार होती. त्यानंतर आपण कॉलेजकडे चाललो. कॉलेजकडे जात असताना आपला सूर्जा लाजायला लागा त्याला ब्लॉगमध्ये घेतल्यावर. नंतर काय आपण गेलो कॉलेजकडे चाललो हायवेनं. नंतर कॉलेज पाशी कसली गर्दी व्हायला लागली, यायला लागली हळूहळू. नंतर सूर्जा म्हणला, परत हात केला सूर्जानं. सूर्जा आता काय लाजला नाही. नंतर ही दोघं म्हणले मला पण घ्या. मग ह्यांनी लाईक केलं. नंतर आपण कॉलेजमध्ये गेलो. कॉलेज सुटल्यावर ब्लॉग घेतला आपण बघा. नंतर मग काय पाऊस येऊन गेलता म्हणून आमऱ्या गाडी पुसत होता. त्यानंतर आमऱ्यानं गाडी पुसली आणि आम्ही गेलो. पाऊस परत यायला लागला म्हणून वाटत थांबलो. समोर गेलो, वडापाव खायला जाऊ म्हणलं. चल वडापाव बिडाव गरम खाल्ला. पावसात मजा वेगळीच हो. नंतर आपण आपल्या पंढरपूरकडे निघलो. पंढरपूरकडे पोचलो. नंतर आपण होतो सरगम चौकाच्या अलीकडल्या चौकात. आपल्याला जायचं होतं आता गोरक्षनाथाच्या मंदिरात, म्हणजे कुंभार गल्लीत. इकडे गेलो आपण आतमध्ये कुंभार गल्लीत. आता कुंभार गल्लीत जात असताना थोडा शूट घेतला. इकडे जरा कुंभारांची घरं बिरं दिसली आपल्याला. नंतर पुढे ब्रिज दिसला. ब्रिज खालनं पण इकडल्या साईडला गेलो. पुरात एकच ठिकाण आहे बरं का, फक्त नवनाथांपैकी एकच मंदिर, गोरक्षनाथाचं मंदिर. इथं आपण आता पोचलो होतो. आतमध्ये जाऊ आता आपण गोरक्षनाथाच्या मंदिरात. चला मग गोरक्षनाथाच्या मंदिरात चाललोय आपण आतमध्ये. नंतर होमकुंडात दर्शन घेऊन आपण आतमध्ये गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं. ओम नमो आदेश म्हणलं. तुम्ही पण कधीतरी या. आपण गेलो संध्याकाळी विठुरायाच्या मंदिरात, जरा शूट घेतला. आपण म्हणलं आता जाऊ द्या, आज इथं आपला ब्लॉगर थांबल. तरच गेलो आपण घरी. घरापाशी गेलो आणि रात्री मग काय जेवण करून फिरायला आलतो. मग इथं म्हणलं आपण आज ब्लॉग थांबू. जय श्रीराम. उद्या भेट.